दादा आपणास विनंती आहे आपल्या या महोत्सवाला आपला महोत्सव असल्यामुळे आपल्याकडून शुभेच्छा अपेक्षित आहेत. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सर्व कल्याणपूर्वेतील नागरिकांना मी त्या ठिकाणी नमस्कार करतो. जय महाराष्ट्र. आजचा हा महोत्सव ज्या प्रेरणेने उभा राहिला आणि फक्त कल्याणमध्येच नव्हे, नाव कल्याण महोत्सव जरी असलं तरी ठाणा मुंबई अवघा महाराष्ट्रामध्ये एक त्या ठिकाणी अस्मितेचं प्रतीक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांचा योग्य रीतीने सन्मान, त्याचप्रमाणे लहानग्यांचा प्रोत्साहन, विद्यार्थ्यांना आशीर्वाद, अनेक पैलू या त्या ठिकाणी महोत्सवामध्ये आहे जे त्या ठिकाणी आपण मांडू शकत नाही. काही प्रत्यक्ष आहे, काही अप्रत्यक्ष आहे. आणि अशा या महोत्सवाचे जे सर्व मानकरी आहेत त्यातला प्रमुख मानकरी माझे मित्र, माझे स्नेही महेश शेठ गायकवाड. आज हा महोत्सवच नव्हे तर अशा प्रकारचे अनेक समाज उपयोगी कामं ज्यांनी कल्याण पूर्वेलाच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अडचण असेल, ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज असेल अशा ठिकाणी धावून जाण्याचं काम महेश शेठ गायकवाड यांनी केलेलं आहे. महेश शेठ गायकवाड एक व्यक्ती नसून एक सेवाभावी त्याची शक्ती आहे. ही शक्ती म्हणजे कल्याणपूर्वेची शक्ती आहे. ही शक्ती म्हणजे महाराष्ट्राची शक्ती आहे. स्वामी विवेकानंद सांगत होते की मला 5 त्यागिनी योग असे द्या की जे ध्येयाने त्यागिन झपाटलेले असतील. मला वाटतं त्यांच्या त्या ध्येयाचा अर्थ ज्यावेळेस आम्ही महेश शेठ गायकवाड यांच्याकडे बघतो त्यावेळेस त्या ठिकाणी नक्कीच त्यागिने आम्हाला कळतं की अशा प्रकारचे ध्येयाने झपाटलेले जे तरुण असतील, या तरुणांना खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी आपली ताकद वाढवण्यासाठी, महाराष्ट्राची शान वाढवण्यासाठी, कल्याणची अस्मिता जागी करण्यासाठी महेश शेठ यांच्यासारखा माणूस खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तिकडे जायला पाहिजे होता, सत्तेवर असायला पाहिजे होता. विषय त्या ठिकाणी राजकारणाचा जरी नसला तरी मनातली जी भावना आहे ती उफळून येते. कारण सत्तेशिवाय त्या ठिकाणी पान हलत नाही. उद्या कदाचित या निसर्गावरती देखील वारा वाहू नये, सूर्याने उगवू नये, प्रकाश पडू नये, अशा प्रकारचे देखील इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी सत्ताधारी घालतील का काय असा प्रश्न त्या निर्माण झालेला आहे. मला जाणीव आहे की हे व्यासपीठ जे आहे हे सामाजिक आणि कल्याणच्या हिताचं व्यासपीठ आहे. आणि कल्याणच्या हिताच्या व्यासपीठावरती एक खऱ्या अर्थाने जर स्पष्ट बोललं तर त्याचा त्या ठिकाणी कुठेही उहापोह होणं किंवा त्यातनं काहीतरी वेगळे अर्थ काढणं हे चुकीचं ठरेल. मी महेश शेठ गायकवाड यांना अतिशय जवळून बघितलेला आहे. अनेक पैलू त्यांच्यामध्ये आहे. नवे हा कल्याण पूर्वेचा देखील हिरा आहे आणि हा हिरा जोपासायचं काम तुम्हा आम्हाला सर्वांना करायचं आहे. या महोत्सवीच्या रूपाने ही जी समिती आहे या सर्वांना मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. महेश शेठ गायकवाड आपल्याला त्या ठिकाणी शतशः त्या ठिकाणी आरोग्य उदंड असं आरोग्य राबावं अशी आई तुळजाभवानींची प्रार्थना करतो. आणि मला या ठिकाणी बोलायला संधी दिली त्याबद्दल सूत्रसंचालकांचे आणि समितीचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.